दरम्यान अंजली दमानिया करत असलेल्या आरोपांनंतर आता धनंजय मुंडेंच्या कार्यालयाने स्पष्टीकरण दिलंय। अंजली दमानिया खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरोप करत असल्याचे यात नमूद करण्यात आले। 23 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीचं इतिवृत्त 30 सप्टेंबरला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी निर्गमित केलं। त्यात कृषी विभागाच्या खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता देण्यात आली असंही या स्पष्टीकरणात म्हटलंय। तसंच दमानिया ज्याला पत्र म्हणतात ते खरं तर सचिवांनी निर्गमित केलेलं टिपण आहे आणि टिपणावर दिनांक टाकायची पद्धत नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलंय। जाणीवपूर्वक केलेल्या बदनामीकारक बाबींबद्दल त्यांचे विरुद्ध फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही या स्पष्टीकरणात म्हटलंय। धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून काय माहिती देण्यात आली आहे त्यातला मुद्दा पहिला, सुजाता सौनिक मुख्य सचिव यांनी 30 सप्टेंबर 2024ला मुख्यमंत्र्यांची मान्यता झाल्यावर 23 सप्टेंबर 2024च्या मंत्रिमंडळ बैठकीचं इतिवृत्त निर्गमित केलं। त्यामध्ये कृषी विभागाच्या खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता देण्यात आलेली आहे। मुद्दा क्रमांक 2, ज्याला त्या पत्र म्हणतात ते वास्तविक कृषी मंत्र्यांनी सचिवांना निर्गमित केलेलं टिपण आहे। टिपणावर दिनांक टाकायचा प्रघात नाही। सदर टिपणावर ते ज्याला मार्क केले त्याची सही प्राप्त झाल्याचा दिनांक असतो। ते ज्याला मार्क केले त्याची सही आणि प्राप्त झाल्याचा दिनांक असतो। मंत्रिमंडळ निर्णयान्वये मान्यता प्राप्त झालेली खरेदी अद्यापही झालेली नाही, त्याची प्रक्रिया सुरू आहे। विभागाला टिपणाद्वारे अथवा इतर प्रकारे निर्देश देण्याचे अधिकार संबंधित मंत्र्यांना आहेत। दरम्यान अंजली दमानियांविरोधात फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अर्धवट माहितीच्या आधारे दमानियांकडून खोटे आरोप करण्यात आले असं धनंजय मुंडेंकडून सांगण्यात आलंय। अंजली दमानियांना मंत्रिमंडळ मान्य नसल्याने हे खोटे आरोप झालेत असंही धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे। तर दमानियांकडून मीडिया ट्रायल करून बदनामीचा प्रयत्न होतोय असंही धनंजय मुंडेंनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।